नमस्कार. आज मी बनवणार आहे शेवग्याची सुक्की भाजी. खाण्यासाठी अगदी खमंग लागते आणि बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथं मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात. अशा वेळेस आपण ही मस्त अशी सुक्की भाजी नक्कीच बनवू शकतो. उन्हाळ्यामुळे जास्त रस्साभाजी खाल्ल्या जात नाहीत, त्यामुळे ही सुक्की भाजी आज मी बनवत आहे. चारही शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर या शेंगा कट करून घेते. शेंगा कट करत असताना व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटाच्या आकाराचे आपल्याला तुकडे करायचे आहेत. हे तुकडे करत असताना दोन्हीही बाजूने मी याची साल काढून घेते. त्यामुळे शेंगाच्या आतपर्यंत मसाला मुरला जातो आणि भाजीची चव वाढली जाते. एका साईडने आपण अशा पद्धतीने बघा साल काढली की दुसऱ्या बाजूने कट करताना दुसऱ्याही बाजूने याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. त्यामुळे दोन्हीही बाजूने साल व्यवस्थित निघली जाते. आता यापेक्षा जास्त साल काढायची अजिबात गरज नाही. एक शेंग मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे. आता याच पद्धतीने मी उरलेल्या तिन्ही शेंगा आहेत त्या कट करून घेते. शेंगांच्या तुकड्यांची लांबी मी बोटाच्या लांबी एवढी ठेवलेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या तिन्ही शेंगा मी कट करून घेतल्या. सर्व तुकडे एका पातेल्यामध्ये काढून घेते. शेवग्याच्या शेंगांची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते. एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर आज आपण सुक्की शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवत आहोत. या अगोदर मी तुम्हाला रस्सा भाजी देखील बनवून दाखवलेली आहे. शेंगांचे तुकडे पातेल्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं. चवीकरता मीठ आणि हळद पावडर घातलेले आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करते. आता या शेंगा आपल्याला अर्धवट अशा शिजवून घ्यायच्या आहेत. साधारणपणे 80 ते 90% इतक्या. शेंगा शिजण्यासाठी जास्तही पाणी घालायचं नाही, कारण आपण सुक्की भाजी बनवणार आहोत. शेंगा शिजत आहेत तोपर्यंत भाजीसाठी लागणारं छोटंसं वाटण बनवूयात. त्यासाठी मिक्सर जारमध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, लसूण, आलं, कोथिंबीर घातलं. पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घेते. आवश्यकता असेल तर वाटण बनवताना पाण्याचा वापर केला तरीही चालू शकतं. तर या ठिकाणी बघा पाण्याचा वापर न करता हे वाटण मी बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटण बनवलं तरीही चालू शकतं. भाजीसाठी लागणारं छोटंसं वाटण तयार आहे. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते. तोपर्यंत बघा शेंगा देखील छान अशा शिजलेल्या आहेत. अगदीच गाळ झालेल्या नाहीत. साधारणपणे 90% इतक्या शेंगा मी शिजवून घेतल्या. भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 पळ्या इतकं तेल घातलं. तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं. जिरे मोहरी फुललं की यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालते. त्यानंतर एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालते. आता हा कांदा आपल्याला अगदी छान असा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. लो गॅसवरती थोड्या वेळासाठी हा कांदा तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालते. सर्व वाटण यामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. यामधला लसूण आला आपण कच्चाच वापरलेला होता, त्यामुळे आपल्याला याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं. फोडणी ही परतून झालेली आहे. आता यामध्ये मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते. भाजी किती आहे त्यानुसार तुम्ही कांदा टोमॅटोची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. टोमॅटो देखील थोड्या वेळासाठी परतून घेते. त्यानंतर यामध्ये जातील काही सुके मसाले. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, त्यामुळे भाजीला रंग छान येतो. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला, अर्धा चमचा गोडा मसाला आणि अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलं. शेंगा शिजताना देखील हळद मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसंच घातलं. कांदा लसूण मसालाऐवजी तुम्ही ठेवणीतलं कोणतंही काळं तिखट इथं वापरू शकता. सर्व ड्राय मसाले या फोडणीमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करते. गॅस अगदी लो ठेवायचा, त्यामुळे फोडणी अजिबात करपत नाही. आता मसाले छान शिजावेत यासाठी यामध्ये मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालते. मसाले शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, जास्तही पाणी नाही घालायचं. बघा मसाले शिजणे इतकं यामध्ये मी पाणी घातलं. याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. गॅस अगदी लो ठेवते आणि अधूनमधून हलवत हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. असे हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले तर भाजीची चव छान लागते आणि भाजीला रंगही छान येतो. त्याचबरोबर भाजीमधून तेल छान असं रिलीज होतं, म्हणजेच भाजीला तरी छान येते.
इथं पहा मसाल्यांमधून अगदी छान असं तेल रिलीज झालेलं आहे. इतपत हे मसाले मी परतून घेतले. एकदा हलवून घेते. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत. शेंगा शिजून जे पाणी उरलेलं आहे ते देखील आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे, कारण ते खूपच जास्त पौष्टिक असतं. फेकून न देता भाजीमध्ये वापरूयात. शेंगा घातल्यानंतर इथं बघा जाडाभरडा असा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातला. आता हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करते. शेवग्याची सुक्की भाजी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये मी जास्त पाणी घालणार नाही. अगदी 10%च भाजी शिजायची बाकी आहे, त्यामुळे अगदी पाववाटी इतकं पाणी घालते. जर का तुम्हाला ही भाजी थोडीशी ग्रेव्ही टाईप किंवा लपलपी बनवायची असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथं जास्त वाढवा, किंवा रस्सा भाजी बनवायची असेल तर अगदीच थोडंसं जास्त गरम केलेलं पाणी घातलं तरीही चालू शकतं. पण ही भाजी मला सुक्की बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये मी अगदी पाववाटी इतकं पाणी घालून याला एकदा व्यवस्थित मिक्स केलं. झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेते. शेवग्याच्या शेंगा अगोदरच शिजवल्यामुळे आता ही भाजी जास्त वेळ शिजवायची अजिबात गरज पडत नाही. थोड्या वेळामध्येच ही भाजी शिजलेली आहे. झाकण काढते. तर बघा अगदी चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे. हलक्या हाताने ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मसालेदार आणि चमचमीत अशी आपली शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी तयार आहे. अगदी झटपट बनवून तयार होते, चवीला भन्नाट लागते. चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.